अनुषंगाने आपण जर मुंबईकडे जाणार असाल तर आपला प्रवास तुर्तास आपण थांबवावा। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर 4 महिने फोनवर बोलणे झाले। त्यानंतर एका 31 वर्षीय पोलिसाने 25 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केला। या प्रकरणी संबंधित पोलिसावर चाकण पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 25 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। दत्ता भाऊराव कुंभारगावे, वय वर्ष 31, राहणार नवरंगपूर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे। याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार 25 वर्षीय विवाहिता आणि पोलीस दत्ता कुंभारगावे यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली। ते दोघे 4 महिन्यांपर्यंत एकमेकांशी फोनवर बोलत होते। संबंधित विवाहितेच्या पतीला सदरची घटना कळाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीचा मोबाईल नंबर बदलून टाकला। त्यानंतर पतीने आपल्या पत्नीला नवीन नंबर घेऊन दिला। संबंधित विवाहितेने आरोपी पोलिसास फोन करून सांगितले, तुझं माझं मागे जे काही झालं ते सोडून दे, माझे कॉल रेकॉर्ड डिलीट कर। पीडितेने पोलिसास सांगितले। आरोपी पोलीस कुंभारे यांनी संबंधित विवाहितेला दमबाजी केली। तू तुझा नंबर बदललास किंवा माझा नंबर ब्लॉक केला तर तुझे रेकॉर्डिंग तुझ्या नवऱ्याला पाठवतो अशी धमकी दिली। त्यानंतर संबंधित विवाहितेच्या घरी येऊन विवाहिता घरात स्वयंपाक करत असताना अत्यंत अश्लील कृत्य केले। त्यानंतर त्याने संबंधित विवाहितेशी तिच्याच घरात शिरून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। यावरून चाकण पोलिसांनी सरकारी नोकरीत असलेला पोलीस दत्ता भाऊराव कुंभारगावे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। सध्या चाकण येथे पानसरे मळा भागात राहावयास असलेली आणि मूळची लातूर येथील असलेली 25 वर्षीय विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे। चाकण नगर परिषद हद्दीत आंबेठाण रस्त्यावर शुक्रवारी दिनांक 23 रोजी सकाळी 2 ते 3 तासात पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घालत तब्बल 12 जणांना चावा घेतला। या हल्ल्यात एक शिक्षिका आणि एक 3 वर्षांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कुत्र्याच्या हल्ल्यात विद्यार्थी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार असे 12 जण जखमी झाले आहेत। सकाळी अवघ्या 2 ते 3 तासात संपूर्ण चाकण आंबेठाण रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या या कुत्र्याला पकडण्यासाठी चाकण पालिकेकडे काहीही व्यवस्था नसल्याने स्थानिकांनी वन विभागाच्या मदतीने या पिसाळलेल्या श्वानाला पकडले आहे। सकाळी एका शिक्षिकेला चावा घेतल्यानंतर कुत्र्याने थेट रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना जखमी केले। त्यानंतर या परिसरात चित्राई मळा रोड, आंबेठाण रोड, बाळकृष्ण नगर ते भामा पेट्रोलियम पर्यंतच्या भागातही हल्ले सुरूच ठेवत नागरिकांना जखमी केले आहे। या घटनेने परिसरात सकाळी प्रचंड घबराट पसरली होती। 10 जखमींवर चाकण ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर महिला व लहान मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे। स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले की पिंपरी चिंचवड येथून रेस्क्यू करणारे पथक बोलवण्यात आल्याने हा पिसाळलेला कुत्रा जेरबंद करण्यात यश आलं। बघा, पलीकडून जा एक जण। थांब थांब, तिथंच थांबा बाकीचे। सहा 7 वाजेच्या दरम्यान जे कामगार वर्ग होते आंबेठाण रोडला, जे शालेय विद्यार्थी, शिक्षिका जे जात होते, त्यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला। चावा इतका घेतला की 11 ते 12 जण त्यात गंभीर जखमी आले। त्यात एक महिला गंभीर जखमी असल्यामुळे तिला वायसीएमला पाठवण्यात आले। त्यानंतर नगर परिषदेशी संपर्क साधून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी की प्रायव्हेट टीम, रेस्क्यू टीम बोलवण्यात आली। ती टीम आल्यानंतर त्या कुत्र्याला ताबडतोब त्याचा बंदोबस्त केला। बंदोबस्त करून त्या कुत्र्याला बंदिस्त याच्यात त्यांनी ते घेऊन गेले आणि नगर परिषदेने आता या भटक्या कुत्र्यांच्यावरती अंकुश ठेवून लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे आणि लोकांचा त्याच्यापासून बचाव केला पाहिजे। राहत्या घरातून 12 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना बुधवारी 27 ऑगस्ट रोजी चाकण तालुका खेड येथे घडली आहे। या प्रकरणी तिच्या वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे। सध्या पानसरे मळा चाकण येथे राहाव्यास असलेली मूळची यवतमाळ जिल्ह्यातील सदरची 12 वर्षे वयाची मुलगी घरी एकटीच होती। पालक सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी आजूबाजूला आणि चाकण परिसरामध्ये ओळखीच्या लोकांकडे शोध घेतला, मात्र मुलगी काही मिळून आली नाही। त्यामुळे मुलीचे अज्ञाताने अपहरण केले असल्याची तक्रार या मुलीच्या वडिलांनी चाकण पोलिसांना दिली आहे। त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करून त्याचे दुकान तोडल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना बुधवारी रात्री महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर 2 समोर घडली आहे। या प्रकरणी सुशेन दादाराव गटकळ वयवर्ष 36 राहणार निघोजे तालुका खेड यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी दत्ता सूर्यवंशी वयवर्ष 45, आदित्य सूर्यवंशी वयवर्ष 21, प्रतीक सूर्यवंशी वयवर्ष 21, एक महिला आणि अल्पवयीन मुलगा या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी यांच्या अंडा भुर्जीच्या टपरीवर मित्रांसोबत जेवण करत असताना आरोपी दत्ता यांनी त्याच्यासोबत काम करणाऱ्या आचार्याला नेपाळी भाषेत काल नेपाळी सण होता तरी तू कामावर का आला होतास, माझ्या मालकाने मला काल सुट्टी दिली होती असे फिर्यादीला ऐकू जाईल अशा पद्धतीने विचारण्यास सांगितले। फिर्यादीने याबाबत विचारले असता आरोपीने शिवीगाळ करत त्यांच्यासोबत झटापट केली। त्यानंतर आरोपीने घरी जाऊन पत्नी आणि मुलांसोबत परत येऊन फिर्यादीला लोखंडी रॉड आणि लोखंडी पाईपने मारहाण केली। आरोपीच्या पत्नीने हातात लोखंडी रॉड घेतला होता। आरोपीने लोखंडी पट्टी फेकून मारल्यानं ती फिर्यादीच्या उजव्या डोळ्याच्या वर कपाळाला लागून त्यांना दुखापत झाली। त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला पकडून लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर आणि हातावर मारहाण केली। आरोपींनी फिर्यादीच्या दुकानातील खुर्च्या आणि टेबल तोडून नुकसान केले, तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। राजगुरुनगर शहरातील जुन्या मोटार स्टँड आणि लगतच्या भाजी बाजारात खुलेआम जुगार आणि मटका खेळला जात असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे पोलीस मदत केंद्र आणि पोलिसांच्या उपस्थितीत हा अवैध धंदा बिनधास्तपणे सुरू आहे। या अड्ड्यांवर जुगार मटका खेळणाऱ्या व्यक्तींना खोटी आमिषे दाखवून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे। या ठिकाणी कार्यरत टोळी ग्राहकांना आकर्षित करून त्यांना जाळ्यात अडकवते। ग्राहकांचा खिसा रिकामा होईपर्यंत त्यांना जागा सोडू दिली जात नाही। त्यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडून टोकाचे पाऊल उचलल्याचे गंभीर प्रकार समोर घडत आहेत। काही प्रकरणांमध्ये अड्डा चालवणारे आणि त्यांचे साथीदार ग्राहकांनाही मारहाण करतात। खेड पोलिसांच्या आशीर्वादाने हा धंदा फोफावला असल्याचा आरोप स्थानिकांकडून होतो आहे। या अवैध धंद्याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता असे धंदे कुठे सुरू आहेत सांगा असे पत्रकारांना ठणकावले जाते। काही पत्रकारांना तर पोलीसच या धंदेवाल्यांकडून हप्ते मिळवून देत असल्याचा आरोप आहे। यामुळे खेड तालुक्यात पोलीस आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांचे दृढ संबंध असल्याची चर्चा जोर धरत आहे। चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने या भागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजे PMRD यांनी घेतलाय। त्यानुसार पुढील आठवड्यापासून कारवाई करण्यात येणार असून पुन्हा अतिक्रमणे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। चाकणसह परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। त्या अनुषंगाने या भागातील अतिक्रमणांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे। संबंधितांनी अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे तातडीने काढून घेण्याचे आवाहन PMRDचे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी केले आहे। PMRDच्या अनधिकृत बांधकाम आणि निर्मूलन विभागाच्या माध्यमातून या भागातील प्रस्तावित रस्ता रुंदीनुसार जागेवर मार्किंग करण्यात येत आहे। आगामी आठवड्याभरात संबंधित अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करण्यात येणार असल्याने संबंधितांनी आपले अतिक्रमणे स्वतःहून काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महानगर आयुक्तांनी केले आहे। काही रस्ते अरुंद असल्याने ते रुंद करण्यासाठी नवीन रस्त्यांची आखणी करण्यात येत आहे। पुणे नाशिक रस्ता, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता, नगरपालिका क्षेत्र आणि नवीन प्रस्तावित रस्त्यांच्या परिसरातील अस्तित्वातील बुजवण्यात आलेले नाले खुले करण्यात येणार आहेत। पुढील आड्यापासून अतिक्रमणे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे। प्रशासनाने काढलेली अतिक्रमणे संबंधितांनी पुन्हा केली तर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे डॉक्टर योगेश म्हसे यांनी माध्यमांना सांगितले आहे। आळंदी चाकण रस्त्यावर इंद्रायणी हॉस्पिटल ते केळगावमधील हनुमानवाडी या परिसरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पावसामुळे लहान मोठे खड्डे पडले आहेत। रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे नागरिकांना प्रवास करणे कठीण होत आहे। खड्ड्यात वाहनांची चाके आदळतात व अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत। खेड तालुक्यात किवळे कोरेगाव रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। अनेकदा मागणी करून देखील मागील अनेक वर्षात या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। खेड तालुक्यातील कुरकुंडी गावच्या उपसरपंचपदी सुनीता संतोष पडवळे यांची बिनविरोध निवड झाली आहे। सविता डोगरे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी सुनीता पडवळे यांची निवड झाली। कुरकुंडी सरपंच नितीन भोगसे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सागणीतील मार्केट यार्ड समोर महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या समोर व पाण्याची टाकी शेजारी काही नागरिक कचरा आणून फेकत आहेत। या कचरा फेकूवर कारवाई करण्याची मागणी होत आहे।
भामासखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे धरणामध्ये येवा येत आहे. त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी सांडव्यावरून भामा नदी पात्रामध्ये 1228 क्युसेक विसर्ग चालू आहे. त्याच्यात वाढ करून रात्री 8 वाजता 1828 क्युसेक विसर्ग चालू करण्यात आलाय. चासकमान धरणातून अतिवाहीद्वारे 250 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू असून चासकमान डावा कालव्यामध्ये 500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे. चाकण आंबेठाण रस्त्यावर शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंबेठाण रस्त्यावर दावडमाळा फाट्यापर्यंत प्रचंड ट्रॅफिक झाल्याचं स्थानिकांनी कळवलं. दौंडकरवाडी तालुका खेड येथे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सीताराम गुजर यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा अशी ओळख असलेल्या गडद पंचक्रोशीमधील मराठा बांधवांनी मुंबईमध्ये आझाद मैदानात मराठा आरक्षण लढ्याचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला असल्याचं मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांनी सांगितलंय. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये सुरू केलेल्या आंदोलनास आता गावागावातून पाठिंबा मिळतोय. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर, भगवान मेदनकर, कुशल जाधव आणि अन्य पदाधिकारी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा असल्याची भूमिका मांडली. 29 तारखेचं जे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण मुंबईच्या आझाद मैदानावर आजपासून जे चालू झालेलं आहे, त्या उपोषणाला महाराष्ट्रभरातले सर्व मराठी माणसं 6 कोटी मराठा त्या ठिकाणी मुंबईत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सगळ्यांनाच एकाच वेळी जाणं शक्य नाही. म्हणून दादांचा ज्याप्रमाणे आदेश होता की आपल्या 5000 लोकांची परमिशन आहे आझाद मैदानावर, त्याचप्रमाणे आपण त्या ठिकाणी आझाद मैदानावर 5000 लोकांनी जमायचं आहे. जय शिवराय. महाराष्ट्रामध्ये गेले 3-4 वर्षापासून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा आंदोलन चालू आहे विविध मागण्यांकरता, त्यापैकी एक प्रमुख मागणी म्हणजे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. परंतु पाठीमागच्या वेळीसुद्धा शिंदे सरकारमध्ये असताना शिंदे सरकार त्या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आणि वाशिममधून पाठीमागे आले सर्व मराठा, त्यांच्यावरती विश्वास ठेवून सरकारवरती, परंतु त्या सरकारने समाजाचा विश्वासघात केला. आता मनोजदादा जरांगे पाटलांनी थेट इशारा दिल्यामुळं आझाद मैदान गाठलेलं आहे. परंतु पेट नव्हता. परंतु आता तिथं मनोजदादा जरांगे पाटील बसलेले आहेत. त्यांना कुठलंही सरकार, कुठला कायदा उठू शकत नाही. कारण त्यांना तिथून उठवायचा प्रयत्न केला तर जे आम्ही गावाकडं जे मराठे थांबलेले आहेत ते पूर्ण महाराष्ट्र चक्काजाम करून टाकतील. मनोजदादा जरांगे तिथं कुठल्या प्रकारचा धोका झाला किंवा तिथं उठण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सांगतो निश्चितपणे महाराष्ट्रातला सर्व मराठा समाज, उर्वरित मराठा समाज हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यात अग्रेसिव्ह भूमिका ही खेड तालुक्याची राहील. कारण इथून पाठीमागे तुम्ही बघितलेला इतिहास, खेड तालुक्यामध्ये जे आंदोलन होतं ते महाराष्ट्रभर जातं. त्या पद्धतीने पहिल्यांदा मनोजदादा जरांगे पाटलांचं 1 दिवसाचं आंदोलन त्यांनी मोडीच काढण्याचा प्रयत्न केला. तर त्या सरकारला आम्ही आमच्या जागेवर बसून त्यांना आम्ही धडा शिकू. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उत्तर पुणे जिल्ह्यातील दौऱ्याच्या निमित्तानं गुरुवारी 28 ऑगस्ट रोजी या भागातील अन्य पर्यायी मार्गानं वळवण्यात आल्याचं पोलीस प्रशासनानं जाहीर केलं होतं. मात्र पोलिसांनी केवळ ठिकठिकाणी ही वाहतूक रोखून धरली. त्यामुळे मोशी, चिंबळी फाटा, तळेगाव रस्ता आणि खेड तालुक्यात अन्य सर्वच भागात वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्याचं प्रवासी आणि नागरिकांनी सांगितलं. खेड तालुक्यात चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर शहरात गणेशोत्सव निमित्त विविध आकर्षक देखावे आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. गणेश मंडळांनी आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई केली असून हे देखावे पाहण्यासाठी आता गर्दी होऊ लागली आहे. हुतात्मा राजगुरू महाविद्यालय आणि साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाच्या वतीनं
राष्ट्रीय क्रीडा दिन आणि हुतात्मा राजगुरू जयंतीचं औचित्य साधून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातील 195 विद्यार्थी स्पर्धकांनी यात सहभाग घेतला। खेड तालुक्यातील वेताळे गावच्या तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी सोमनाथ बोंबले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे। आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी श्री हवप्प नामदेव बाबा शिंदे यांचं वयाच्या 115व्या वर्षी निधन झालं। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी भामचंद्र डोंगर पायथ्याशी घालवलं। त्यांच्या अंत्यविधीसाठी असंख्य वारकरी आणि जनसमुदाय उपस्थित होते। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई येथे जाण्यापूर्वी खेड तालुक्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। यावेळी मोठा जनसागर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उपस्थित होता। यावर अगदी थोडक्यात नजर टाकू। आमदार साहेबासहित सगळे अख्ख्या मुंबईला नम्र विनंती। मुंबईमध्ये मराठी आंदोलनामुळे वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने मुंबईमध्ये जाणारी सर्व प्रकारची हलकी आणि जड वाहने यांना मुंबई शहरामध्ये प्रवेश बंद करण्यात आलेले आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर मुंबईकडे जाणार असाल तर आपला प्रवास तुर्तास आपण थांबवावा अशी नम्र विनंती, जेणेकरून आपला वेळ वाचेल। तसेच प्रशासनाला या बाबतीत आपण सहकार्य करावं अशी नम्र विनंती। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।